नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। येणाऱ्या 17 जून 2026 रोजी सुरू होतो आहे आपल्या सर्वांचा म्हणजे भगवंताच्या भक्तीचा मास, तो म्हणजे अधिक मास। सुमारे 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनी येणारा वशिष्ठ ऋषींनी वशिष्ठ सिद्धांतानुसार येणारा हा अधिक मास, यालाच पुरुषोत्तम मास असे म्हणतात। त्याचप्रमाणे हा भगवान श्रीहरी विष्णूंचा अतिशय प्रिय मास आहे। याला धोंड्याचा महिना देखील काही ठिकाणी संबोधले जातात। तर ह्या मासामध्ये आपण भगवंताची, परमेश्वराची विविध सेवा उपासना करत असतो। कारण या मासामध्ये आपण जेवढं भगवंताची सेवा करू, जे काही व्रत वैकल्य करू, त्याचा लाभ आपल्याला कित्येक पटींनी मिळत असतं। त्यामुळे अशीच एक साधी सोपीशी हळदी कुंकू स्वास्तिक व्रताची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। तर चला बघून घेऊया हळदी कुंकू स्वास्तिक व्रत अधिक मासामध्ये कसं करायचं, त्याचे नियम काय आहे, संकल्प कसा करायचा, त्याचप्रमाणे त्याचं उद्यापन कसं करायचं। पण त्याआधी सगळ्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्यातलं ऑल ऑप्शन दाबून खाली जे हाईपचं बटन दिलेलं आहे ते हाईपचं बटन देखील प्रेस करायला विसरू नका। तर हळदी कुंकू स्वास्तिक व्रत काढण्यासाठी आपण एका ताटलीमध्ये असं सर्वप्रथम हळदीचं आणि कुंकवाचं स्वास्तिक काढायचं आहे। आणि या हळदी कुंकवाचं स्वास्तिक, आता हे स्वास्तिकामधली उभी रेष ही विश्वाची उत्पत्ती आणि आडवी रेष ही विश्वाचा पूर्ण विश्वाचा जी प्रसार आहे, विश्वाचा जो विस्तार आहे हे दर्शवतं। उभी रेष ही विश्वाची उत्पत्ती आणि आडवी रेष विश्वाचा विस्तार। त्याचप्रमाणे हा जो स्वास्तिकाचा जो केंद्रबिंदू आहे तो भगवान श्री हरी विष्णूंचं नाभी आहे असं अशी मान्यता आहे असं मानण्यात येतं। आणि त्याचमुळे अधिक मासामध्ये हळदी कुंकू स्वास्तिक व्रत करण्याला देखील विशेष महत्त्व आहे। तसं हे व्रत चातुर्मासामध्ये देखील करतात। आपण या विषयीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर चातुर्मासामध्ये हे व्रत कसं करायचं हे आपण टाकलेलंच आहे। पण चातुर्मासामध्ये आपल्याला संपूर्ण 4 मास हे व्रत करावं लागतं। पण अधिक मासामध्ये फक्त आपण 1 महिनाभर हे व्रत करून आपलं सौभाग्य वृद्धीसाठी, आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी, त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे व्रत आपण करू शकतो। आता व्रत आपण कधी सुरुवात करायची, तर व्रत ज्या दिवशी आपला अधिक मास सुरू होतो त्या दिवशी आपल्याला म्हणजे 17 मे 2026 रोजी आपल्याला त्या दिवसापासून आपल्याला अधिक मास सुरू होतो। मग त्याच दिवसापासून आपली दैनंदिन देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हे हळदी कुंकू स्वास्तिक व्रताची सुरुवात करायची आहे। अशा प्रकारे ज्या पद्धतीने मी दाखवलं आहे, आपल्याला एक तांब्याचं किंवा पितळेचं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटावर आपल्याला सर्वप्रथम हळदीचे आणि मग कुंकवाचे स्वास्तिक काढायचे आहे। तुम्हाला ताट घ्यायचे नसेल तर तुम्ही हे पाटावर देखील काढू शकता। मी पाटावरच काढत असते दरवर्षी, पण यावर्षी मुद्दाम मी ताटामध्ये काढलेलं आहे, कारण मागच्या वर्षी मला ताटाविषयी बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या। तर अशा प्रकारे आपल्याला हे 2 स्वास्तिक काढायचे आणि या स्वास्तिकांची आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, अष्टगंध, फूल आणि भगवान श्री हरी विष्णूंचं व्रत असल्यामुळे आपल्याला याला एक तुळशीपत्र अर्पण करून, फूल अर्पण करून याची पूजा करायची आहे। दररोज आपल्याला हे स्वास्तिक देवाजवळ असं देवघर आहे, देवघराच्या तुम्ही देवघराच्या इथे मी पायरीवर ठेवलेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही हे स्वास्तिक व्रत करू शकता। संपूर्ण महिनाभर आपल्याला हे व्रत करायचं आहे। जर तुमचं अधिक मासातील पहिल्याच दिवशी हे व्रत करणं शक्य होत नसेल किंवा 2-3 दिवस तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही सूतक असेल, तर अधिक मासातील जो दिवस तुम्हाला मिळेल अगदी तुम्ही त्या दिवसापासून देखील या व्रताची सुरुवात करू शकता। खूप छान व्रत आहे आणि विशेष म्हणजे अगदी सोपं व्रत आहे। तर बघा, असं आपल्याला इथे हे व्रत करण्यासाठी जो आपण दीप प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्याचा आपण आधी पूजा करून घेऊयात। तुम्हाला या ठिकाणी एक विशिष्ट दिवा जर तुम्ही लावला तुपाचा तर चांगला आहे, आणि नाही लावला तर आपल्या देवघरामध्ये जो विशिष्ट एक दिवा तेवत असतो त्या दिव्याच्या सान्निध्यात किंवा त्या दिव्याच्या काय म्हणतात अस्तित्वामध्ये किंवा त्या दिव्याच्या प्रकाशात देखील आपण हे व्रत करू शकतो।
हळदी कुंकू दोन्ही दिव्यांना अर्पण करायचं. त्याचप्रमाणे अक्षता अर्पण करायच्या. आणि छान एक एक फूल असेल तर आपण दिव्याला फूल अर्पण करतोच. आणि शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते असं म्हणून दिव्याची प्रार्थना करायची. कुठलीही आपल्याला व्रत करताना दिव्याचं असं पूजन करायचं. आता हे जे स्वास्तिक आहे, स्वास्तिक काढण्याची पद्धत सगळ्यांना माहितीच असेल. हे अखंडित स्वास्तिक काढायचं असतं. अशा बाजूने असं घेऊन आणि अशा या पद्धतीने स्वास्तिक हे काढायचं असतं. असं स्वास्तिक काढायचे. त्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे हे 4 पुरुषार्थ म्हणजे 4 बिंदू दिलेले असतात, ते देखील काढायचे. आणि आपल्याला हळदी कुंकू स्वास्तिकाचं पूजन करायचं आहे. हे पूजन करताना आपल्याला सर्वप्रथम हातामध्ये थोडंसं पाणी, हळदी कुंकू, अक्षता, फूल घेऊन आपल्याला संकल्प बोलायचा आहे. आणि आपली जी इच्छा असेल ती बोलून दाखवायची. आणि हे व्रत आपल्याला पूर्णपणे परमेश्वरांनी, भगवान श्री हरिविष्णूंनी, स्वामी महाराजांनी हे व्रत अखंडितपणे आपलं पूर्ण करो यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि संकल्प आपल्याला बाजूला सोडायचा आहे. त्यानंतर हे स्वास्तिक व्रत जे आपण जे स्वास्तिक काढलेलं आहे, या स्वास्तिकांचं आपल्याला सर्वप्रथम पूजन करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला हळद, त्यानंतर कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आणि तुळशीपत्र अर्पण करायचं. आणि छान एक फूल अर्पण करायचं. अशा प्रकारे आपल्याला हळदी कुंकू स्वास्तिक व्रत हे करायचं असतं. तुम्ही नैवेद्य जर असं नैवेद्य दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता. आणि खूप छान आणि सोपं असं व्रत आहे हे. असं व्रत आपल्याला संपूर्ण अधिक मासाच्या महिनाभर हे व्रत करायचं आहे. खाली आपल्याला एक चौकोन काढायचा आहे. तुम्ही ह्या ताटलीमध्ये न ठेवता तुम्ही खाली देखील नैवेद्य देवांना, या स्वास्तिकांना, स्वास्तिक देवतेला अर्पण करू शकता. नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करत आपल्याला हे पूजन करायचं आहे. तर अशा प्रकारचं हे हळदी कुंकू स्वास्तिक व्रत अतिशय साधं, सोपं आणि अधिक मासामध्ये केलेलं विशेष फलदायी, विशेष फळ देणारं असं व्रत आहे. सौभाग्यवृद्धीसाठी हे व्रत केलं जातं. आणि भगवान विष्णूंना प्रिय असल्यामुळे तुम्ही अधिक मासामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये हे व्रत करू शकता. आता व्रताचं उद्यापन कसं करायचं आपण हे बघून घेऊया. संपूर्ण महिनाभर हे व्रत करून झाल्यानंतर दररोज हे व्रत करायचं आहे आपल्याला. समजा आता आज मी हे व्रत केलं, आज हे हळदी कुंकू स्वास्तिक काढले, यांचं पूजन केलं. मग उद्या काय करायचं, हे जे हळदी कुंकवाचं स्वास्तिक आहे हे एका कापडाने पुसून घ्यायचं, ओल्या कपड्याने, किंवा तुम्ही थोडंसं पाणी टाकून ते पाणी जे आहे ते झाडामध्ये विसर्जित करू शकता. आणि पुन्हा या ताटली बदलायची नाही. याच ताटलीमध्ये आपल्याला पुन्हा हळदी कुंकूचं स्वास्तिक काढून पुन्हा ह्याच प्रकारे आपल्याला पूजन करायचं आहे. आता संपूर्ण महिनाभर हे व्रत अशा पद्धतीने करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याचं उद्यापन पण अगदी सोपं आहे. उद्यापन करताना आपल्याला एखादी सवाशण आपल्या घरी बोलवायची आहे. तिला एखादा गोडाचा नैवेद्य, मग तो शिरा असो किंवा खीर असो, तो नैवेद्य द्यायचा आहे वाटीमध्ये, वाटीभर. आणि तिची छान ओटी भरायची आहे. तुम्ही साध्या ब्लाऊज पीस खणा नारळाने ओटी भरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची एक वस्तू तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे हळदी कुंकवाचा भरलेला करंडा. आपल्याला हळदी कुंकवाचा, मग तुम्ही स्टीलचा द्या किंवा तुम्हाला शक्य झालंच तुम्ही पितळेचा देऊ शकता. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे करंडे हळदी कुंकवाचे मार्केटमध्ये मिळतात. अशा प्रकारे आपल्याला हळदी कुंकवाचे करंडे त्या सुवासिनीला हळदी कुंकू भरून दान द्यायचे आहे आणि तिची ओटी भरायची आहे. बस इतकं साधं सोपं व्रत आहे आणि याचं उद्यापन देखील फार सोपं आहे. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर अशा प्रकारचं हे हळदी कुंकू स्वास्तिक व्रत आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या खाली जे हाईपचं बटन असतं ना, ते हाईपचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मलाही प्रोत्साहन मिळेल आणि माझी मेहनत मी जी करते आहे ते तुम्हाला आवडलं असं मी समजेल.
आणखीन खूप छान छान व्रते आणि तोडगे उपाय, श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिंडोरी प्रणित मार्गातील उपाय, सेवा, उपासना हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत राहा.